धाराशिव जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यानं शेतकरी अडचणीत होता. कमी पावसावर काही शेतकऱ्यांनी धाडसी पेरणी केली, मात्र शेतकऱ्याला सोयाबीनचं जे बियाणं कंपन्याकडून मिळालं ते उगवलं नसल्यानं शेतकऱ्याच्या मोठ्या अडचणी झालेल्या आहेत. मी आता धाराशिव जिल्ह्यातील काजळा गावात आहे. तुम्ही पाहू शकता की या 4 एकरच्या प्लॉटमध्ये कंपनीकडून घेतलेलं बियाणं उगवलं नसल्यानं आता शेतकऱ्यावर मोठी अडचण आलेली आहे. दुबार पेरणीचं संकट आहे. काजळा गावातील एकूण 17 शेतकऱ्यांनी कंपनीकडून बियाणं घेतलं, मात्र उगवलं नसल्यानं आता शेतकऱ्याच्या मोठ्या अडचणीत वाढ झाली. माझ्यासोबत आता शेतकरी आहेत. काय सांगाल, नेमकं काय झालंय? आम्ही 228 बियाणं घेतलं होतं आणि 10% सुद्धा उगवलं नाही. सगळं पूर्ण लॉट खराब आहे. आणि आम्ही कंपनी मालकाला फोन केला तर ती म्हणते तुम्हाला काय करायचं करा, आम्ही देत नाव काहीच. दुकान मालक बी तहाच म्हणाले, दुकानदार बी. आणि आम्हाला आता कुणीच बोलू देना गेले. मग काय करावं आम्ही नेमकं आता? तुमचं किती सोयाबीन आणि काय झालं नेमकं? 4 एकर सोयाबीन आहे. 4 एकर मधलं काहीही उगवलेलं नाही. सगळं बी डॅमेज झालेलं होतं. डॅमेजेस बी दिलेलं आहे. उगवण क्षमता न चेक करता त्यांनी बियाणं विक्री केलेलं आहे. दुकानदार बी बोलू देत नाही, कुणीच बोलू देत नाही आम्हाला. अरे रावीची भाषा चालू आहे आम्हाला. तिकडे या तिकडे या दाखवतो असं म्हणतात दुकानदार. काहीही बोलू देत नाहीत. आता किती नुकसान झालं तुमचं? आता माझं नुकसान 3 एकरचं नुकसान झाले. काही चक्क उगवलेलं नाही. पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. काल आम्ही या गोष्टीवर आमदार साहेबाशी बोललो. त्यांनी म्हणले आम्हाला कलेक्टर ऑफिसला येऊन निवेदन द्या, आम्ही बघू. कुणीही आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. खासदार साहेबांना नंतर सुद्धा मी फोन लावला, तरी सुद्धा त्यांनी काहीही बोलले नाहीत. काहीही म्हणजे तिकडे या म्हणले नसते कलेक्टर ऑफिसला, आम्ही बघू काय करायचं ते, एवढंच बोलले. आधीच पाऊस नव्हता, त्यात शेतकऱ्यांनी पेरणी केली. तुम्ही आता पेरणी केली, तुमचं किती क्षेत्र आहे आणि आता काय झालं नेमकं? 7 बॅग घेतल्या होत्या. 7 एकर मधलं काहीच उगवलं नाही. किती खर्च आला? खर्च 33,500. कसा किती कसा सांगा की की बियाच 3500 रुपयाला 7 बॅग आणि 1350 ला काही DAP 7 बॅग. किती खर्च झाला एकूण? खर्च 33,500. तर ते सोयाबीन न उगवल्यानं आता शेतकऱ्याला दुबार पेरणी करावी लागणार आहे. आता काय परिस्थिती आहे, नेमकं काय झालंय? मला किती शेतकऱ्यांनी घेतलं होतं, कोणाकडून घेतलं आणि आता काय घडलंय ते सगळं सांगा. आम्ही घेतलं होतं औदुंबर पाटलाकडून बी घेतलं होतं. मी घेतलं होतं 2 बॅग. माझं त्याच्यात 2.5 एकर क्षेत्र निघालेलं आहे पिरून. माझा खर्च आहे 13,950 रुपये. आता ती कोण देणार आमचा खर्च? आणि आता दुसरी पेरणी करायला पैसे नाहीत आमच्यापाशी. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की आता कसं जगावं, काय करावं? आता आम्ही कोणापाशी जाऊ? मोठ्या अडचणीतून बी घेतलं होतं. गावात आता किती लोकांचं बी उगवलं नाही आणि आता काय संकट आहे तुमच्यावर? काय असं काहीच उगवलेलं नाही, कुठेच नाही. सगळे शेती गेली 17-18 लोकांचं हाव. तरी बी काहीच कुणाचं काय झालं नाही, उगवलेलंच नाही, बियाणंच उगवलेलं नाही कुठलंच. आता दुबार पेरणी केल्यावर तरी येईल का उत्पन्न? आता काय उत्पादनामध्ये तुटच आहे. दुबार पेरणी म्हणजे दुप्पटच त्याला येईन, पुन्हा उत्पादन निघत नाही. ते पहिले एवढं आमच्या एवढं उत्पादन निघत नाही, म्हणून काय करता येत नाही. जे असेल त्याला नशिबाच्या मुळे काय करा. काय मागणी आहे मग आता? का आमचे नुकसान भरपाई द्यावी शासनानं किंवा कुणी साहेबांनी कुणीतरी कंपनीनं द्यावं काहीतरी, म्हणून इच्छा आहे. दुसरं काय करणार? शेतकरी काय करू शकणार? शासनामुळे आम्ही काय करू शकत नाही. शासनानं आमच्याकडे बघावं एवढीच इच्छा आमची. काय काजळा गावातील 17 पेक्षा जास्त शेतकऱ्याचं नुकसान झालंय. तुम्ही कंपनीला कळवलं का आणि काय कंपनीचं म्हणणं आलंय? आम्ही कंपनीशी संवाद साधलेला आहे. कंपनीच्या व्यवस्थापकाची मुजोर भाषा आहे. आम्ही औदुंबर कृषी सेवा केंद्र काजळा इथून बी घेतलं होतं ODSF कंपनीचं. कंपनीवाला पण बोलू देत नाही, दुकानदार पण बोलू देत नाही. आणि ते बियाणं सर्टिफाईड आहे विशेष म्हणजे. पण ती डबल टॅग असल्यामुळे त्यांनी चेक करूनच घेतलेलं असणार आणि तसंच बी आम्हाला दिलेलं आहे. पण ते कंपनीवाला बोलू देण्यात गेलाय. अरे रावीची भाषा करत आहे आणि भरपूर नुकसान. जवळपास 42 शेतकरी आहेत. जवळपास 70-80 बॅग आहे. पूर्णच्या पूर्ण लॉट फेल आहे. 10% सुद्धा उगवलेलं नाही. कृषी विभागाला कळवलं का तुम्ही किंवा काय त्यांच्याकडून तुम्हाला? नाही, तक्रार द्यायला सांगितली आहे फक्त. पण काय कृषी सहाय्यक आल्याच नाहीत. बोललो होतं रात्री फोन केलेला आहे मी त्यांना. 8:30 वाजता येतो म्हणले. आता 9:30-10 वाजलेत, अजून त्यांचा पत्ता नाही. मग आता नेमकं आम्ही करायचं काय? शेतकऱ्यांनी दुबार पेरणीचं संकट आहे.
एकतर पैसे नाहीत, पहिलेच जमा करून आम्ही पेरणी केलेली आहे. आता परत तेवढेच पैसे कुठून आणायचे? आमची एवढीच अपेक्षा आहे, झालेलं नुकसान कंपनीने नाहीतर दुकानदारांनी द्यावं. काय नुकसान झालंय काय सांगा? 1 एकर बॅग घेतली होती, पूर्ण फेल गेले. सोयाबीन उगवलंच नाही. आम्हाला नुकसान भरपाई मिळावी ही अपेक्षा. गावात किती शेतकऱ्यांनी घेतलं मला सगळं तपशीलवार सांगा. काय काय घडलं नेमकं, कुणाकडून घेतलं? औदुंबर पाटील यांच्या दुकानातून सगळ्यांनी 228 बियाणं घेतलं आणि कुणाचंच उगवलं नाही. आता कसं आहे, आता यांनी बियाणं दिलं आणि पेरलं तरी उत्पन्न येऊ शकत नाही. त्याच्यामुळे आता कसं होतंय, आमचा 100% तोटा होत आहे. तर कंपनीवाल्यानं दुकानदारानं आमची भरपाई करून द्यावी याची. तर शेतकरी अक्षरशः कष्टानं मोठे सोयाबीन पेरले आणि आता हे दिलेलं बोगस बियाणं निघाल्याचा शेतकऱ्यांनी आरोप करत कंपनीकडून योग्य तीच आम्हाला मदत मिळावी अशी अपेक्षा आता शेतकरी व्यक्त करत आहेत. कॅमेरामन अविनाश नवगिरेसह मी काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, काजळा, धाराशिव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.